आज आठवडे बाजारातून भरपूर भाजी आणली आहे. आज नवीन ऑर्गनायझर्समध्ये मी हे सगळं सेट करून ठेवणार आहे. बरेच दिवस झाले नवीन ऑर्गनायझर्स आणून, पण आज मला फ्रीज छानपैकी सेट करायचा आहे. खूप दिवस झाले वाट बघत होते मी हे कधी यूज करू ऑर्गनायझर्स. तर आता हे आज मी छानपैकी सेट करणार आहे. तर हा आमच्या इथला आठवडी बाजार आहे. तर इथे ना फ्रेश भाजीपाला, कडधान्य, डाळी, तूप, बरंच काही गोष्टी मिळतात. तेल, लाकडी घाण्याची तेलं, बऱ्याच गोष्टी असतात. फ्रेश अशी फळं भेटतात वेगवेगळ्या प्रकारची, जे आपल्याला नॉर्मली बाजारात भेटत नाहीत. तर इथे आम्हाला बऱ्याच गोष्टी भेटून जातात एकाच ठिकाणी. तर हे बघा असे फूड स्टॉल पण लागलेले असतात आणि खूप जण घरगुती लोकं असे आपले छान-छान फूड स्टॉल लावतात आणि एकदम टेस्टी आणि छान असतात इथे बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी. तर आम्ही ह्याही एन्जॉय करत असतो आठवडे बाजारात आल्यानंतर. आणि इथे आहे गरमागरम जिलेबी. एकदम छान तुपातली अशी गरमागरम जिलेबी आम्ही नेहमी घेत असतो इथे. खरं तर जिलेबीचा एवढा घमघमाट सुटलेला असतो ना, की कंट्रोलच होत नाही आल्यानंतर. सेंद्रिय गूळ, तूप, लाकडी घाण्याची तेलं, मसाले, डाळी, फ्रेश असे फ्रुट्स असे भरपूर असतं इथे. वेगवेगळे प्रकारचे फ्रुट्स असतात बघा. नेहमी आपल्याला बघायला भेटत नाही. तर असं कडधान्य म्हणा, सगळं काही असं छान असतं आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत इथे. वेगवेगळी लोणची, पापड बरंच काही असतं आणि बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टी पण असतात. कपड्यांचे स्टॉल असतात. खूप गोष्टी आहेत. मग आता सगळं मी कव्हर केलं नाहीये. तर भाजीपाला आज घ्यायचा होता महत्त्वाचं म्हणजे आम्हाला, तर ते आम्ही घेतलेलं आहे. तर असा हा आमचा आठवडे बाजार आहे. असे फ्रेश असे फुलं असतात त्यांच्याकडे खूप छान. तर हे सगळं असं घेऊन मी आज घरी आलेली आहे. हे बघा मी काय-काय आणलंय मी तुम्हाला दाखवते. सीझन कुठलाही असला ना, तरी सगळ्या प्रकारची फळं मिळतात इथे. हे बघा किती छान फ्रेश अशी स्ट्रॉबेरी मिळाली आहेत आम्हाला. थेट शेतकऱ्याकडनं बऱ्याच फ्रेश अशा गोष्टी आम्हाला मिळत असतात. आता ही केळी पण आणली आहेत मी. केळी पण लागत असतात सारखी घरामध्ये मुलांना. तर आंबे तर घरात आहेत भरपूर म्हणून मग आता आंबे काही घेतले नाही. पेरू घेतले आहेत. तर असं बरंच काही-काही मी आणलं आहे. तर हे बघा इथे कपड्यांच्या स्टॉलवर तिथे एक साडी मला आवडली होती. त्यावर असा ब्लाऊज पण मिळाला होता रेडीमेड. हे मला खूप आवडलं म्हणून मी घेतलं. तर असं मी आज ही पण शॉपिंग केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही साडी? पूर्ण प्लेन आहे, पण मला कलर वगैरे खूप आवडला त्याचा आणि छान आहे. ब्लाऊज वगैरे कॉम्बिनेशन खूप छान दिसेल ते. तर असं मी आज घेतलंय. नंतर आपल्या पालेभाज्या मेन म्हणजे मेथी, फ्रेश अशी मेथी होती, कोथिंबीर होती. तर आज संध्याकाळच्या जेवणात मी आधी मेथीची भाजीच केली होती. कारण ती पटकनही होते आणि सगळ्यांनाच आवडते. तर असं मेथीची भाजी, कोथिंबीर घेतली आहे, फुलं घेतली आहेत. मला सारखी लागत असतात आता पूजेसाठी वगैरे, तर तिथे फ्रेश अशी फुलं होती, तर ती पण घेतली. हे बघा किती छान गुलाब आहेत फ्रेश. असा भरपूर भाजीपाला मी आज घेऊन आले आणि घरातही बऱ्याच भाज्या शिल्लक होत्या. तर असं आज मी सगळं काही छान फ्रीजमध्ये सेट करायचं ठरवलं होतं. आज दुपारीच मी पूर्ण फ्रीज क्लीन करून ठेवलं आहे. म्हटलं आज भाजीपाला आणला ना मार्केटमधून की छानपैकी सेट करूया नवीन ऑर्गनायझर्समध्ये. तर आता हे बघा किती छान-छान फ्रेश असे टोमॅटो वगैरे सगळं काही छान फ्रेश भाजीपाला असतो तिथे. आता सगळ्या भाज्या मी धुवून ठेवते. मग नंतर जेवणं झाली ना, की रात्री मग फ्रीज सेट करायला घेते. भरपूर अशा मिरच्या आणल्या आहेत. मिरच्यांचा खरडा पण करायचा आहे मला. आता आमचा डिनर पण झालेला आहे आणि किचन पण क्लीन करून झालंय. म्हटलं आता फ्रीज सेट करूया. हे बघा हे सगळ्या भाज्या मी स्वच्छपैकी धुवून पुसून ठेवलेल्या आहेत. तर बऱ्याच भाज्या घरात शिल्लक होत्या. म्हटलं मग चला आता सगळंच आता व्यवस्थित लावून घेऊ. तर आता आलं वगैरे मी साफ करून ठेवलेलं आहे. तर कोथिंबीर निवडून झाली आहे माझी. आता मेथी आणि पालक हे निवडायचं बाकी आहे. भेंडी चिरून घेते. तर ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी करून घेतल्या ना, की आता हे बघा हे नवीन ऑर्गनायझर्स आणलेत. तर ह्यात मला हे सगळं ठेवायचं आहे
तर खूप दिवस झाले माझं राहिलं होतं, की आज करू, उद्या करू. म्हटलं चला आज करूयात फायनली. मोठे जे ऑर्गनायझर्स आहेत ना, हे मी DMartमधून घेतलेत आणि काही Meeshoवरून आणि काही Amazonवरून असं मी मागवलं आहे सगळं काही. तर आता हे बघा फ्रिज मी एकदम छान क्लीन करून ठेवलेलं आहे. म्हणजे मला सगळं काही व्यवस्थित सेट करता येईल. हे बघा दिसतोय की नाही अगदी नव्यासारखा. सगळं काही एकदम स्वच्छ क्लीन करून ठेवलेलं आहे. महिन्यातून एकदा तरी मी असा फ्रिज साफ करून घेत असते. भाज्या अशा निवडून ठेवल्या, कट करून ठेवल्या, की पटापट सकाळी डब्याला सोपं पडतं करायला. तर मी हे नेहमी करून ठेवत असते. आज फक्त नवीन ऑर्गनायझर्समध्ये हे सेट करणार आहे एवढंच. तर हे बघा असं मी छानपैकी किचन टॉवेल्स टाकलेले आहेत. तर यामुळे काय होतं, की भाज्यांना ओल पकडत नाही आणि फ्रेश राहतात भाज्या यामध्ये. तर असं मी पेपरमध्ये रॅप करून ठेवत असते भाज्या नेहमी. तर पालेभाज्या पण एकदम छान राहतात बरेच दिवस. 4-5 दिवस तर पालेभाज्या एकदम फ्रेश राहतात पेपरमध्ये रॅप करून ठेवल्यावर. तर आता हे मी असं सगळं एक-एक करून पॅक करून घेते. हा जो ऑर्गनायझर आहे ना, हा मला खूप आवडला. कारण फोडणी देताना समोर हा असेल ना, की पटकन भाजीला फोडणी देता येते. नंतर कढीपत्ता काढ, कोथिंबीर काढ, मिरची काढ असं होत नाही. तर असं हे सेट करून झालंय आणि आता ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये ना टोमॅटो भरून घ्यायचे. भाज्या भरपूर झाल्या आणि ऑर्गनायझर्स कमी पडले असं वाटलं मला. पण ठीक आहे, फ्रिजची बास्केट भरपूर मोठी आहे. तर बऱ्याच भाज्या मला बास्केटमध्ये सेट करता आल्या. भाज्या निवडलेल्या असल्या ना, की जेवण बनवताना आपल्याला खरंच खूप इझी पडतं. तर असं हे आता कोथिंबीर पण मी भरून घेतलेली आहे आणि आता ह्या बरणीमध्ये काचेच्या बरणीमध्ये मी लिंबू भरून घेते. कारण काचेच्या डब्यामध्ये आहे ना लिंबू खूप फ्रेश राहतात 8 ते 15 दिवस. तर उन्हाळ्यामध्ये ना लिंबू तर एवढे काही खास मिळालेले नाही आहेत मला. पण ठीक आहे आता. ह्या ऑर्गनायझरचा खरंच खूप उपयोग झाला मला. खूप छान भाज्या सेट करता आल्या आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे पटकन कळतं कशात काय आहे ते. ड्रायफ्रुट्सही मी फ्रीजमध्येच ठेवत असते, तर ह्या डब्यांमध्ये मी ठेवत असते. हे पण मी DMartमधनंच घेतले होते, पण ते जुने आहेत बरेच. तर मी ना आधी
बाहेर पण ठेवायची ड्रायफ्रूट्स, पण ते खराब व्हायचे, काजू आणि बदाम. तर म्हटलं चला आता फ्रीजमध्येच ठेवत जाऊया सगळं काही. तर हे असं पॅक करून झालेलं आहे माझं. तर काही बॉक्स तसेच ठेवले आहेत, जे फोडले नाही आहेत मी, त्यामुळे ते तसेच ठेवते मी आता. हिरव्या मिरच्या भरपूर आणलेल्या होत्या, कारण मला मिरच्यांचा खरडा पण करायचा आहे आणि लिंबू मिरची पण बनवायची आहे. तर असं एक एक करून मी फ्रीज सेट करून घेते. तर फ्रीजमध्ये मी 2-3 दिवसापासून आंबे ठेवले होते, तर ते बघा कसे काळे पडलेत. म्हटलं लवकर पिकायला नको म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवले, पण ते असे काळवंडलेत जरा. पण आतून छान होते, म्हणजे असं कट करून पाहिले तर असं काही खराब नाही झालेले. म्हटलं चला आता बाहेरच ठेवूया यांना. म्हटलं खराब होण्यापेक्षा पटापट रस करून संपवून टाकूयात. आता ही गुलाबाची फुलंही मी छानशी सेट करून ठेवली आहे. फुलं पाहिली ना की मला मोहच आवरत नाही. तर हे बघा असं छानसं मी बाउलमध्ये भरून ठेवलेलं आहे. किती छान फ्रेश अशी गुलाबाची फुलं आहेत. तर आता हे असं माझं झालेलं आहे. अजून माझं दरवाजाचं पण सेटिंग, फ्रीजच्या दरवाजामध्ये पण बरंच सामान भरायचं बाकी आहे. तर मी एक-एक करून ते सगळं लावून घेतलंय आणि तुम्हाला फायनल दाखवते. नेहमी लागणारे मसाले पण मी ना फ्रीजमध्येच ठेवत असते. तर आता त्यासाठी मी असे छोटे-छोटे कंटेनर्स घेतलेत. हे पण मी Amazonवरूनच मागवले होते. तर ह्यावर ना मी असं नेमिंग करून घेतलेलं आहे. कुठल्या मसाल्याचं काय नाव, म्हणजे पटकन सापडेल आपल्याला. तर असं मी छान ऑर्गनाइज करून घेतलंय डोअर पण. हे बघा. आणि हा ना मी केसांसाठी स्प्रे बनवलेला आहे. त्यात राईस वॉटर आहे, रोजमेरी, मेथीचे दाणे भिजवून असं मी स्प्रे बनवला होता. तर खूप छान आहे, युजफुल आहे. त्याची मी नंतर एकदा व्हिडिओ टाकेल तुम्हाला. तर हे केशर वेलची सिरप आहे. हे मी एकदा गुहागरला गेले होते, तिथून आणलं होतं. खीर वगैरे बनवायला इझी पडतं. हे बघा, हे तेलही मी बनवत असते घरगुती. ह्यात पण मी बरंच काही-काही टाकत असते आणि खूप छान इफेक्ट होतो याच्याने. तर हे असं मी सगळं 3 बॉटल्स आहेत बघा, लागतात तेव्हा मी गरम करून घेत असते तेल. तर आता हे असं माझं डोअर पण सेट करून झालेलं आहे. एकदम सुटसुटीत असं मला आज छान वाटतंय फ्रीज, आणि क्लीन पण झाल्यामुळे, आणि सगळ्या गोष्टी छान असं सुटसुटीत लावून झालेल्या आहेत. म्हणजे पटकन हाताशी येतील, हवं ते पटकन आपल्याला दिसतं आणि मिळतं असं. तर या दुधाचं भांडं एक ठेवलेलं आहे आणि इथे वॉटरमेलन कट केलेलं होतं, त्यामुळे ते असं ओपन कसं ठेवणार म्हणून असं झाकून ठेवलंय. तर हे असं मी आता सेट करून झालेलं आहे सगळं. तर कसं वाटतंय? तर पटकन आपल्याला सगळं काही हाताशी येतं. हे बघा, हे एग्ज वगैरे असं एगच्या भांड्यात मी भरून ठेवलेले आहेत. तर मुलांसाठी आम्ही आणत असतो अंडी. आमच्या घरात तर काही चालत नाही, पण मुलांसाठी आम्ही आता सुरू केलेलं आहे. तर हे असं बघा, ट्रेमध्ये सगळं काही छान भरून झालेलं आहे. तर कसं वाटतंय? तर आज माझं असं फ्रीज छानपैकी सेट करून झालंय. आता मला जरा हलकं-हलकं फील होतंय.
इथे फ्रीझरमध्येही बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत मी. तर परवाच मी कुल्फी बनवली होती, त्याचा व्हिडिओही शेअर केलेला आहे, पिस्ता आणि मखाना. तर ते हे बघा, हे कुल्फी माझी अजून शिल्लक आहे. भरपूर कुल्फी झाली होती. तर आम्ही सगळ्यांनी एक-एक खाल्ली. त्यानंतर अजून तशीच आहे. दिवसभर आमच्या स्वराचं चालूच असतं. तिला कधी आईस्क्रीम खायचं असतं, कधी कुल्फी खायची असते. आणि हे मी मल्टीव्हिटॅमिन्स शॉट्स बनवले होते, ते पण मी स्टोअर करून ठेवलेले आहेत इथे काचेच्या बरणीत. तर असं माझं हे फ्रीझरचं सेटअप आहे. इथे आईस्क्रीम वगैरे आहे मुलांचं. तर आज मी असे नवीन ऑर्गनायझर सेट केलेले आहे आणि तुमच्यासोबत मी हा पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. आज मी माझ्या फ्रीजचा कंप्लीट मेकओव्हर केलेला आहे. नवनवीन ऑर्गनायझर्स यूज करून माझा फ्रीज अगदी सुटसुटीत छान असा सेट केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे, तर बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला बाय.